नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? तर मी आहे सोनल, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आपण आलेलो आहे लालबाग मध्ये। तर आज आपण लालबाग आणि परळ याचे सगळे जेवढे मानाचे गणपती आहेत ते सगळे बघणार आहोत। तर शेवटपर्यंत तुम्ही हा ब्लॉग नक्की बघा। आता मी माझ्या बाल्कनीमध्ये उभी आहे आणि समोर खूप जास्त गर्दी आहे लालबागच्या राजाची। समोर मुखदर्शनाची लाईन असते आणि ओळखीच्या माणसांना सुद्धा समोरून सोडलं जातं। आता आपण जाऊया खाली आणि बघूया सर्व गणपतीचं दर्शन कसं होतं आपलं। तर चला आपण जाऊया। आपण आता आलेलो आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीला आणि हा आहे माझ्या माहेरचा बाप्पा। आजूबाजूला मस्त इथे जत्रा भरलेली असते आणि वर्षानुवर्ष इथे गर्दी ही वाढतच जाते। यंदा यावर्षी या गणपतीला 106 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आता आपण जाऊया चिंतामणीला। चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन खूप छान झालं आणि त्या अपोजिटला आता काळा चौकीचा महागणपती बसतो आणि ह्याचं आगमन हे खूप पारंपरिक आगमन सोहळा मानला जातो। तर आता आपण हा गणपती बघूया। आता आपण आलो आहे मुंबईचा राजा गणेश गल्लीला आणि ह्याचं डेकोरेशन खूप सुंदर असतं। दरवर्षी ते वेगवेगळे मंदिर बनवले जातात आणि यावर्षी रामनाथ स्वामी मंदिर रामेश्वरम हे बनवलेलं आहे। तर आपण बघूया आता इकडचं मंदिर आणि बाप्पा।
आता आपण आलो आहे परेलच्या राजाला नरेपाक आणि यावर्षी यांचं डेकोरेशन आहे अयोध्याचं राम मंदिर आणि इथे पण मस्त जत्रा भरलेली असते, मोठमोठे पाळणे वगैरे असतात. तर आता आपण बघूया गणपती. हा समोर दिसतोय तो आपल्या राजाचा दरबार आणि आता आपण लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी चाललो आहे आणि इथे खूप जास्त गर्दी आहे. तर आता आपला राजा आपल्या समोर दिसतोय, तर आता लवकरच आपलं दर्शन होईल. गणपती बाप्पा. आता आपण आलेलो आहे परळचा महाराजा आणि ही मूर्ती खूप जास्त फेमस झाली आहे सध्या रीलमध्ये वगैरे, कारण आपण आगमनाला ही मूर्ती बघितलीच असेल आणि मी फक्त ही टी व्हीवरतीच बघितली होती मूर्ती आणि मला ही खूप बघायची होती, माझी खूप इच्छा होती म्हणून मी प्रत्यक्षात इथे ही मूर्ती बघायला आली आणि समोरून बघितल्यावरती खूप मस्त वाटते. ही मूर्ती खूप छान बनवली आहे आणि ही मुंबईमधील बेस्ट बॅलन्सिंग मूर्ती म्हणून ओळखली गेली आहे.
आता आपण आलेलो आहे शिवडीच्या राजाला आणि हे मंडळ वर्षानुवर्षे चलचित्र दाखवले जाते या मंडळामध्ये आणि दरवर्षी वेगवेगळे मेसेजेस आपल्यापर्यंत पोचवले जातात चलचित्रामार्फत आणि यावर्षी मराठी भाषेचा मेसेज आपल्यापर्यंत पोचवण्यात आलेला आहे की मराठी भाषा बोलावी ह्या रिलेटेड पूर्ण कन्सेप्ट आहे यांचा. तर मी शो हा दाखवलेला आहे, कंटिन्यू बघा तुम्ही व्हिडिओ. मध्ये सादर करीत आहोत माय मरो मावशी जगो. 1 मे 1960 छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले प्रतापगडावर स्वराज्याचा मंगल कलश आला आणि एक नवं राज्य जन्मास आलं, महाराष्ट्र. इथली राजभाषा मराठी आणि राजधानी मुंबई. इथल्या भूमिपुत्राने स्वतःच्या घामानं उभी केलेली ही मुंबई मराठी माणसाला मिळू नये यासाठी दिल्लीश्वरांनी मुंबईला केंद्रशासित करण्याचा डाव आखला आणि मराठी माणूस जागा झाला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र. 106 हुतात्म्यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन मुंबईसह महाराष्ट्र मिळवलाच. मुंबई स्वप्नांचं शहर. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशभरातून परप्रांतीयांचे लोंढे मुंबई गाठू लागले. इथल्या मराठी माणसाने देखील मोठ्या मनाने या सगळ्यांना सामावून घेतलं. पण आज या मराठी माणसावर आणि त्याच्या भाषेवर काय वेळ आली. अमृताशी पैसा जिंकणारी मराठी आणि दिल्लीचे तख्त राखणारा मराठा आज दोघेही हिंदीच्या चोखलात अडकून पडले. 17 जून 2025 राज्य सरकारने ही भाषा सूत्राच्या नावाखाली पहिली इयत्तेपासूनच हिंदी सक्तीचा फतवा काढला. ज्या चिमुकल्यांना स्वतःचीच भाषा नीट समजत नाही त्यांना हिंदी सक्ती कशासाठी? हा अट्टहास कुणासाठी? मुंबई मराठी माणसाला मिळाली हे आज देखील मोरारजींच्या पिलावळींना सहन होत नाही आणि म्हणूनच मुंबई पासून मराठी माणसाला तोडण्याचा हा नवा डाव तर नाही. मुंबईतच मराठीला अपमानित करणाऱ्या या काही बोलक्या घटना. स्थळ साकीनाका मेट्रो स्टेशनवर एका महिलेने मराठी तिकीट मागितल्यावर पलीकडून आवाज आला, इंग्लंड मत करो, ये बंबई है. महाराष्ट्राच्या राजधानी मराठीतून बोलायचं नाही तर मग कुठे? मराठमोळ्या केरगावात एक गुजराती भाषिक मॅनेजर नोकरीची जाहिरात देतो. एकच मराठी भाषिकांनी अर्ज करू नये. मुंबईत मराठी माणसावर ही वेळ. घाटकोपर मुरुड सारख्या भागात राजरोसपणे मराठी माणसाला घरं नाकारली जात आहेत. आमच्या मुंबईत आम्हाला जागा नाही. त्यामुळे काही दोष का? इथल्या काही राज्यकर्त्यांनाच या महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करावीशी वाटते. पण इथे पोट भरायला आलेल्या परप्रांतीयाला मात्र मराठी भाषा शिकावीशी त्यांना वाटत नाही. हेच या राज्याचं दुर्दैव. खरं तर आपल्याच राज्यात आपल्याला मराठीसाठी झगडावं लागतंय. याला आपणही काहीसे जबाबदार आहोत. एकीकडे पोट भरायला आलेला परप्रांतीय मिळेल त्या परिस्थितीत मुंबईत चिवटपणे राहतो आणि त्याच वेळी वाडवडिलांची घरं परप्रांतीयांना विकून मराठी माणूस मुंबई सोडतो. परप्रांतीय माणूस तिथले उद्योगधंदे नोकऱ्या काहीच करू पाहतो. घरापासून रोजगारापर्यंत आणि भाषेपासून प्रदेशापर्यंत सर्वच ठिकाणी या उपऱ्यांनी कब्जा केला. मुंबई महानगरपालिकेत आज 50हून अधिक नगरसेवक अमराठी आहेत. उद्या हेच 100 होतील. मुंबईचा महापौर एक अमराठी असेल. मराठी मुलखात मराठी भाषिकच पोरका असावा
अरे मराठी माणसा हे कुठवर सहन करणार आहेस. लेडीज सावध झाला नाहीस तर या मुंबईतून तुझ्या मराठी भाषेसोबतच तुलाही नामशेष व्हायला वेळ लागणार नाही. तूच मराठी माणसा जागा हो. आज काही महाराष्ट्र वेस्टर्न घेऊ लागलो. मुंबई कोणाच्या बापाची नाही. अरे जाऊन सांगा त्यांना मुंबई ही आमच्याच बापाची आहे. जर तामिळनाडूत तामिळ बोलली जाते, बंगालमध्ये बंगाली, पंजाबमध्ये पंजाबी बोलली जाते, तर मग महाराष्ट्रात मराठी का नको? अरे येत नसेल तर शिका, प्रयत्न करा. पण पिढ्या महाराष्ट्रात राहून देखील मराठी बोलणार नसाल तर याद राखा, प्रश्न आमच्या अस्मितेचा असेल तर आम्ही वेड्यालाही बोलायला हात करतो. 29 जून 2025 मराठी मनातील संतापाचा उद्रेक होण्याआधीच कावेबाज सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केला. आमचा विरोध हिंदीला नाही, हिंदीच्या सक्तीला आहे. मराठी फक्त भाषा नाही, आमची अस्मिता आहे. आमच्या अस्मितेवर घाला घातला तर काय होतं हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासून ते हिंदी सक्ती विरोधाच्या चळवळीपर्यंत सर्वांनी पाहिले. प्रसंग जितक्या पिकत मराठा तितक्याच पिकत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. माय मरो मावशी जगो ही वृत्ती आम्ही सहन करणार नाही. मराठी भाषा ही आजची नाही, तिच्या पाऊल पुन्हा हे 9व्या शतकातील शिलालेखांवर म्हटले आहेत. म्हणून तर आपली मराठी अभिजात आहे, मराठी माणसाचा अभिमान आहे. दिनांक 5 जुलै 2025 भगवा झेंडा आणि मराठी अजेंडा यासाठी महाराष्ट्राच्या 2 गाथांनी तमाम मराठी बांधवांना एकत्र आणलं आणि मराठी भाषिकांची ही दरकारी अवघ्या हिंदुस्थानाने ऐकली. हीच ती वेळ माय मराठीशी इमान राखण्याची, मुंबई आणि मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्याची. मी मराठीत बोलणार, माझ्याशी मराठीतच बोलायचं हे ठणकावून सांगण्याची. आता जरा थांबा, उठू नका. आता मी काय सांगतो ते ऐका. एकजुटीने राहा. जाती आणि वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा, तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्र टिकेल. तोरड्या हक्कांच्या गोष्टी करणार असाल तर काहीही मिळणार नाही. आपल्या हक्कांसाठी लढा, अन्याय करू नका आणि सहनही करू नका. मग चला तर मुंबईवर मराठीची मोहोर उमटूया. मराठी जपूया, मराठी जपूया. तर फायनली आता सर्व गणपती बघून आम्ही जस्ट घरी आलो आहे. भरपूर दमलो सुद्धा आहे. तर आमच्या परीने जितकं होऊ शकेल तितकं आम्ही लालबाग आणि परळमधले जे मेन सगळ्या मोठमोठ्या मूर्त्या आहेत त्या आम्ही सर्व कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हा व्लॉग आम्ही खास बनवला आहे कारण जे काही लोक आहेत ते खूप लांब राहतात आणि ते लोक दर्शन नाही घेऊ शकत बाप्पाचं. लालबाग परेलमध्ये मूर्ती ज्या आहेत त्या नाही बघता येत एवढं लांबून येऊन, त्याच्यासाठी आम्ही हा खास व्लॉग बनवलेला आहे. आणि तुम्हाला हा व्लॉग नक्की आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन आमच्या व्लॉगचे अपडेट्स मिळतील. तोपर्यंत व्लॉग नवीन येईपर्यंत तुम्ही सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय.